नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लोणावळ्यामधून एकविरा गडावरनं। लोणावळ्यात एकविरा देवीच्या गडावरील पालखीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले। जखमींमध्ये लहानग्यांचा सुद्धा समावेश आहे। एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाजांनी फटाके फोडले होते आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरच हल्ला केला। गडावरची दृश्य आपण बघू शकतो। सर्वजण आपल्याला वाचवण्यासाठी खाली वाकलेले आहेत। मधमाशांनी जोरदार असा हल्ला या भाविकांवर केलेला आहे। या गडावर फटाके फोडण्यास मनाई असताना सुद्धा काही हुल्लडबाजांनी फटाके फोडले आणि त्यानंतर मधमाशांचा हा कोप बघायला मिळाला। यानंतर आता बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची। बहिणींकडे जर आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा छाननी करण्याला सुरुवात केलेली आहे। यामध्ये आता जर कुणाकडे 4 चाकी असेल तर अर्ज बाद केला जाणार आहे, तसेच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांच्याच फक्त योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे। असं असलं तरीही छाननी सरसकट होणार नाही, असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलंय। दरम्यान या योजनेचे एकूणच निकष काय आहेत आपण पाहूयात। 2.5 लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांनाच लाभ मिळणार। 2 अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार। 4 चाकी असेल तर अर्ज बाद होणार। या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी काय माहिती दिली आपण तीही एकदा ऐकूयात। त्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रूव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। या बातम्यानंतर आपण देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। बुलढाण्यालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृती समितीने केलेली आहे। शहरातच 23 एकर जागा उपलब्ध झाली असून या ठिकाणी खर्च देखील कमी लागणार आहे। याशिवाय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्याने वैद्यकीय महाविद्यालय शहरातील या जागेवरच उभारावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेनं वर्षभरामध्ये थकीत कर्जदारांवर कारवाईचा बडगा उगारला। यामध्ये थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130 कोटी 47 लाख रुपयांची कर्ज वसुली करण्यात आलेली आहे, तर बँकेकडनं मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसूल होण्याचं सांगण्यात आलेलं आहे। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय। हरिनामाचा जप करत असताना कसबा बावड्यामध्ये पांडुरंग उल्पे यांना हार्ट अटॅक आला। डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं। मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग दात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली। धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना इजा होते, त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवली आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठं भगदाड पडलंय आणि या भगदाडाच्या आतमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना अगदी ताजी असताना छत्रपती शिवाजी पार्क मधल्या या प्रकाराने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे। मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरनं वर्षभरामध्ये 52 कोटीच्या मॅगीची ऑर्डर केलेली आहे, तर 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरातच फस्त केली आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरे, युद्धांची स्मारकं जीर्णोद्धार करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। विशाळगड रक्षण कृती समितीने ही मागणी केली आहे। यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलं। पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदारांचे 44 कोटी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय। 6,500 ठेवीदारांची फसवणूक करण्याचा आरोप आहे। तर या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खातेधारकांनी ठिय्या दिला। विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती। तब्बल 5 महिन्यांनंतरही संचारबंदी लागूच आहे। त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाही, तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी गडावरील नागरिक करतायत। जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे। पाधी गावामध्ये 2 गटामध्ये झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती। तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आला। आता पाधीमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून व्यायामशाळा बांधण्यात आली होती। या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शाळेची भिंत ओलांडून जावं लागतंय। त्यामुळे आता व्यायामशाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा अशी मागणी युवकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन करून केलेली आहे। पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली। शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत। सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशामक केंद्रे उभारण्यात येणार आहेत। वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय। आता या जलद मार्गावर वापर अग्निसुरक्षेसाठी सुद्धा करण्यात येणार आहे। 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली। 2023च्या तुलनेमध्ये 85,000 ही संख्या वाढली। तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय। मध्ये नाशिककरांना गिफ्ट मिळणार आहे। यावर्षी कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी देखील नाशिकमधून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे। सध्या नाशिकमधून दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, इंदोर आणि गोवा या ठिकाणी नियमित विमानसेवा सुरू आहे। एसटी महामंडळाने नवीन वर्षामध्ये उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केलाय। एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल। वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीनं देण्यात येणार आहे। एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे। तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मे रोजी होणार आहे। वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत आता अर्ज करता येणार आहे। बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे आदेश काढलेले। कप बनवताना त्यात बीपीए नावाच्या केमिकलचा वापर केला जातो आणि त्यामुळे कपमध्ये चहा प्यायलाच आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय। पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे। 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय। 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे। तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम यावेळेस जमा करण्यात आली आहे। हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे दाहक वास्तव दिसलेले आहे। प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत मागील 9 वर्षांपासून पडू नये। परिणामी या भागातील 20,000 नागरिकांना उपचारासाठी 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतंय।
पंतप्रधान मोदींकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलंय. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्यानं त्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बसही सुरू झाली आणि त्यामुळे मोदी खूप खुश आहेत. दरम्यान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आले होते. भरणेवाडी आणि अंथुर्णे ग्रामस्थांनी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली आहे. मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत. अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली. तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. पालकमंत्री पदांबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केले. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्यासोबत इतर 5 मंत्री आणि नगरसेवक सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाळधी गावामध्ये गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावामध्ये 2 गटात वाद झाला होता. यावेळेस काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी आता संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. आता शालेय शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतलेला आहे. 26 जानेवारीला ध्वजारोहणानंतर शाळेमध्ये संविधानाचं वाचन करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांकरता स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. तर 26 जानेवारीला संविधानाचं वाचन करायच्या सूचना शालेय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आहेत. यानंतर राज्यातल्या इतरही बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. राज्यामध्ये पुढच्या 4 दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानामध्ये चढ-उतार अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोटे पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आता थंडी असली तरीही पुढील 2 दिवस तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. पुण्यातील येरवड्यामध्ये भरधाव वाहनाने एका जोडप्याला उडवलं. या भीषण अपघातात पतीचा जागेवरच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी आहे. पोलीस पुढील तपास करतायत. मुंबईमध्ये लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं या मृत तरुणाचं नाव असून कॉटन ग्रीन इथून कामावरनं परतत असताना रुळांवरील खांबाला धडकून या तरुणाचा मृत्यू झालाय. लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झाला. यामध्ये 4 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपापाटी इथं अपघात झाला असून जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. उल्वे सेक्टर 5 मध्ये एका हॉटेलला सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलसह बाजूची 2 दुकाने देखील जळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाने शर्थीचा प्रयत्न करत आग विझवली आहे.
बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावामध्ये वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 60 टन गवताला आग लागल्याचं समोर आलं। अज्ञात व्यक्तीनं ही आग लावली असून ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय। पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। जितेंद्र डुडी पुण्याचे आता नवे जिल्हाधिकारी असतील। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली करण्यात आलेली आहे। जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी आणि आता सुहास दिवसे यांची जमावबंदी आयुक्त आणि संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्यातून समोर येते। प्रशासकीय दृष्ट्या जितेंद्र डुडी आता हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली करण्यात आलेली आहे। तर पुण्यातून प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत। सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली असून आता सुहास दिवसे यांना वेगळा कार्यभार देण्यात आलेला आहे। जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे आयुक्त असतील। हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणाची हत्या केलेली आहे। 4 आरोपींनी पैसे मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याचं तपासात उघड झालं। या प्रकरणी 4घांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। कंपनी मालकाने कंपनीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सलग 2 दिवस 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेत। अल्पवयीन मुलगी वसई पूर्वेच्या एका प्रिंटिंग कंपनीमध्ये कामाला आहे। प्रदीप प्रजापती असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या थेऊरमध्ये उघड्यावर लघुशंका करताना हटकल्याने टोळक्याने वॉचमॅनसह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केलेली आहे। या घटनेमध्ये उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंढे आणि भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली। गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये तिसरी घटना असून नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणामध्ये 4 अल्पवयीन नशेखोर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसून येत आहेत, त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू झालाय। आपल्या मुलीशी बोलतो म्हणून वडिलांनी आणि भावाने मुलीच्या मित्राची हत्या केली आहे। पुण्यातील वाघोली भागामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 वर्षीय अल्पवयीनची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली आहे। किरकोळ कारणावरून त्यानं चाकूनं भोकसलंय। या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई केली आहे। थर्टीफर्स्टच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आलेली आहे। यावेळेस या मोहिमेमध्ये वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय। या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेटसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2024च्या वर्षामध्ये दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्यविक्री तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केलं गेलं. त्यावेळेस कोर्टाने दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय. तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी या हल्लेखोरांनी दिली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ संक्रांतीसाठी आता सज्ज होताना दिसते. याच निमित्ताने बाजारामध्ये तिळाला मोठी मागणी. पावसामुळे तिळाचं पीक चांगलं आल्याने भाव सुद्धा सामान्यांना परवडणारे असून संक्रांत गोड होईल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून देण्यात येते. यवतमाळमधील भाजी मंडईमध्ये टोमॅटो आणि वांग्याला 40 पैसे दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यावर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. टोमॅटो आणि वांगी विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. नाशकात बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांना बसतोय. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विंचूरमधील शेतकरी महेश जाधव यांनी जुन्या साड्यांचं आच्छादन संपूर्ण द्राक्ष बागेवर केलेलं आहे. ऊन आणि थंडीपासून बागेचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनाही शक्कल लढवली आणि याचा फायदा आता शेतकऱ्याला होतोय. तुळजापूर तालुक्यातील ढगाळ वातावरण आणि करप्या रोगासह वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने 1 एकर क्षेत्रावरील मिरचीला मोठा फटका बसलाय. औषधांच्या फवारण्या करूनही कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी आता या शेतकऱ्यांनी केलेली आहे. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय. गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. हिंगोलीतील नाफेड केंद्र गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. बारदानाच उपलब्ध नसल्याने खरेदी बंद केल्याचं केंद्र चालकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचं असा प्रश्न शेतकरी विचारतायत. आता एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी शेरो शायरी केलेली आहे. कुछ देर तक खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा तो वक्त है हमारा तो दौर आएगा असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी शेरो शायरी केलेली आहे. दरम्यान सत्तार यांना यावेळेस मंत्रिपद मिळालेलं नाहीये. ते नाराज आहेत. कुछ देर तक खामोशी है फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा. हे जे मी बोलू लागलो तुम्हाला, काही लोक एखादा नाला जसा खडखड करतोय तसा खडखड करू लागले. अरे आम्ही इथे बसलेले सर्व समंदर आहे, यांना हलवणं कोई एखाद्या तात्पुरत्या टेलिव्हिजनच्या माणसाचं काम नाही आहे.